आमचे प्रांताध्यक्ष तसंच मुंबईचे अध्यक्ष तसंच महिलांचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये तुमच्याशी बोलत असताना सकाळपासून पहिल्यांदा सोशल मीडिया आणि प्रवक्त्यांच्या बद्दलची चर्चा आम्ही त्या बाबतीमध्ये केली. त्यांच्या काय अडचणी आहेत, आमच्या काय अपेक्षा आहेत आणि काय दुरुस्ती केली पाहिजे. कारण कुठली पण संघटना चालवत असताना एकच बाजू ऐकून घेऊन आम्ही सारखं त्यांना उपदेश करून चालत नाही. त्यांच्या पण फील्डवर काही अडीअडचणी असतात, त्याही समजून घ्यायच्या असतात आणि त्याही आम्हाला सोडवाव्या लागतात. म्हणून या दोन्ही बाजूंनी आम्ही त्या अडचणी सोडवायला तयार आहोत, परंतु तुमच्याकडनं आमची ही अपेक्षा आहे. असं दोघांच्याकडनं समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही आज दिवसभराची बैठक इथं आयोजित केलेली होती. नंतर महिला आणि युवती, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मधल्या काळामध्ये नागपूरच्या अधिवेशनात महिलांचं 4थं धोरण हे आम्ही आणलेले आदिती तटकरे यांनी त्या विभागाच्या मंत्री म्हणून सादर केलं होतं आणि काही सूचना करून कॅबिनेटने ते मान्य केलेलं होतं. तसंच युवती विभाग देखील आता महत्वाचा झालेला आहे. आज त्यांच्याही काही अशा आकांक्षा असतात, काही अपेक्षा असतात. तसंच आम्ही युवकांशी आणि विद्यार्थ्यांशी पण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आता समारोप करत असताना पेरेंट बॉडी त्याचे सगळे आमचे जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी आणि फ्रंटलाईनचे जे आमचे सेल आहेत, सामाजिक न्याय विभाग असेल, त्याच्याबद्दल ओबीसी विभाग असेल, अशा या वेगवेगळ्या विभाग, अल्पसंख्याक विभाग असेल, या सगळ्या विभागाच्या सेलच्या प्रमुखांशी पण आम्ही बोलणं साधलं आणि साधारण काय आमची भूमिका आहे तेही सांगण्याचा प्रयत्न केला. कारण आता काय व्हायला लागले, नागपूरचं अधिवेशन झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या वेगवेगळे जण पसरवण्याचा प्रयत्न, त्याच्यातनं कार्यकर्त्यांच्या मध्ये संभ्रमावस्था कशी होईल, लोकप्रतिनिधींच्या मध्ये वेगळ्या प्रकारची चर्चा कशी वाढायला लागेल, अशा प्रकारचा प्रयत्न चाललाय. त्याच्यामुळे आमचा संघटनेचे प्रमुख काम करणारे फील्डवरचे सगळे नेतेगण आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना आम्ही याच्याबद्दलची स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे. आणि अशा प्रकारच्या बातम्या आल्या तर त्या तथ्यही नाही, त्याच्यामध्ये किंचितही काही खरं नाही आणि त्या गोष्टीला महत्व अजिबात देऊ नका असं आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता मध्ये आमचं नागपूरचं अधिवेशन झाल्यानंतर आमचं ठरलेलं होतं की 5 राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर आपल्या इथं दौरे विभागाचे सुरू करायचे, त्याचा उल्लेख आता तटकरे साहेबांनी आपल्याला बोलत असताना केलेला आहे. त्याही तारखा आणि शासन आपल्या दारी हेही कार्यक्रमांचे चालतीलच, परंतु त्याच्याजवळ तिन्ही पक्षांच्या एकत्रपणे विभागाचे मिळावे हे पण आमच्या तिघांच्या साधारण सोयीच्या तारखा बघून आम्ही त्यालाही लवकर सुरुवात करणार आहोत. कारण त्याच्याशिवाय आम्ही वरच्या पातळीवर एकत्र आलेलो असलो तरी खालच्या फील्डवरच्या कार्यकर्त्यांनी पण तशाच पद्धतीनं एकमेकाशी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, तरच काम उत्तम पद्धतीने होऊ शकतं. कारण तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना देशाचं पंतप्रधान करत असताना जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रातनं एनडीएच्याच म्हणजेच महायुतीच्या निवडून जाणं तितकंच